स्टुडंट नीटची तयारी करतात. नीटची एक्झाम किती टफ आहे तुम्हाला माहीतच आहे. तरी स्टुडंट स्ट्रगल करून ते क्रॅक करतात. नीट क्रॅक केल्यानंतर MBBS 5-5.5 वर्ष लागते. नंतर ते नीट UGची तयारी करतात. डॉक्टरची ड्युटी 36 घंटे ड्युटी करावी लागते. हार्ड आहे त्यांची लाईफ. त्यांना 1 मिनिटाची पण फुरसत नसते. इकडून तिकडे तिकडून इकडे त्यांचे दिवसभर चालू राहते. नाईटला नाईटभर ते जागे राहतात. आता बघा, कोलकात्यामध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये झालेली एका डॉक्टरची घटना. कोलकात्याच्या गव्हर्मेंट हॉस्पिटलला ती होती. तिचं एज 31 इयर होतं फक्त. ती रात्री 11ला घरी कॉल करून सांगली की आई बाबा मी चांगली आहे आणि माझी ड्युटी आज नाईटला हॉस्पिटलमध्ये आहे, तर मी हॉस्पिटलला आहे, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही जेवण करून झोपून जा, अशी ती तिच्या पॅरेंट्सला कॉल करून सांगते. नंतर ती 2 वाजता हॉस्टेलला न जाता हॉस्पिटलमध्येच जेवण करते, कारण त्यांची ड्युटी लावून राहते, राऊंडला जावं लागते टायमाला. नंतर ती न टाईम वेस्ट करता जेवण करते आणि ती तिथेच हॉस्पिटलमध्ये झोपण्याची जागा पाहते. तिला वाटते की मी हॉस्पिटलमध्ये आहे, मी सेफ आहे. नंतर 3 वाजता दर्दनायक मूर्खपणा अशी घटना घडली. सारा जग झोपून होता, आपण पण झोपून होतो. एवढ्या रात्री 3 वाजता तेव्हा तिच्यासोबत ही अशी घटना आहे. जनावरासारखं काम केलं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून त्या मुलीच्या घरी कॉल जातो की तुमच्या मुलीची तब्येत खूप खराब आहे, तुम्ही लवकर या. नंतर परत कॉल करतात आणि सांगतात तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे, ती डिप्रेशनमध्ये जाऊन होती. त्यांच्या हॉस्पिटलची इज्जत ठेवासाठी त्यांनी खोटे बोलले. नंतर रिपोर्ट येतात, सांगतात रेप झाला आहे. आधी सांगतात तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. नंतर पॅरेंट्स लोक हॉस्पिटलच्या गेटवर येतात, तर त्यांना आत येऊ देत. ते 4 घंटे पॅरेंट्सला आत येऊ देत नाही, कारण त्यांना त्यांच्या हॉस्पिटलची इज्जत ठेवायची राहते. ते सगळं आतमध्ये सांभाळ करतात. नंतर तिचे पॅरेंट्स हॉस्पिटलमध्ये जाते, त्यावेळी त्यांची मुलगी त्यांना दिसते. तिच्या शरीरावर एक पण कपडा नसतो आणि तिच्या बॉडीवर असे ब्लड काही तिला हे असं मारल्याची निशाणी त्यांना दिसतात. ते पाहून त्या पॅरेंट्स लोकांना का वाटलं असतं, का बितलं असं त्यांच्यावर. नंतर तिच्या बापाला हे माहीत झालं का हा नक्की रेप आहे, मुलीने आत्महत्या केली नाही. रिपोर्ट आल्यानंतर माहिती होते की त्या मुलीचा रेप एकाने नाही केला, 1 पेक्षा जास्त लोकांनी केले. तुम्ही पाहिलंच असेल जे मीडियावर रिपोर्ट आलेले आहे. तिच्या डोळ्यामध्ये चष्मा घुसलेला आहे आणि तिचं जे डोकं आहे ना ते भिंतीला मारल्या गेलं आहे आणि तिचे पाय पाहसान तुम्ही तर 90 अँगल. तुम्ही म्हणता बेटी पढाओ बेटी बचाओ, हे तुमचं बरोबर आहे, पण आता तुम्ही हे म्हणा की बेटी बचाओ. तिला सुरक्षा कवच द्या. तिला सुरक्षा कवच नाही आहे. हॉस्पिटलमध्ये जाऊन जर तिच्यासोबत असं रेप होत असेल तर काय फायदा आहे मुलींचा शिकून? कशाला पॅरेंट्स मुलीला शिकवणार? तुम्ही याच्यावर कदम उचला, मुलींना सुरक्षा कवच द्या. तिच्यासोबत झालं, उद्या चालून माझ्यासोबत होऊ शकते, तुमच्या मुलींसोबत पण होऊ शकते. माझी तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे की ही जी गोष्ट झाली आहे याच्यावर एक मोठा कदम उचला. नसेल पोलीस हे करत तर तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत न्या, कारण एक वेळ असं घडलं त्याच्यावर कदम उचलला तर दुसरी वेळेस असं करायला लोक घाबरतात.